नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आजच्या रात्री जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टर असाल तर आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या रात्री आहे FOMCची मीटिंग आपल्याला जी आज बघायला मिळणार आहे आणि आजची FOMCची मीटिंग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. का होणार आहे तर कोणालाच काहीच अंदाज नाही की काय होणार आहे. आजच्या मीटिंगमध्ये खूप जास्त इन्सर्टिनिटी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आज जी FOMCची मीटिंग होईल त्याने बाजारचे जे भविष्य आहे म्हणजे असं नाही की बाजार नेहमीसाठीच वर जाईल नाही तर खाली जाईल. पण तरीही आपल्याला बाजार एकाच पॅटर्नमध्ये बघायला मिळत आहे. तर तो थोडाफार चेंज झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. एक डायरेक्शन मिळेल तर ही एवढी इम्पॉर्टंट मीटिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आणखी ही मीटिंग एवढी का इम्पॉर्टंट आहे? तर बघा आजची मीटिंग म्हणजे आज रात्री ही न्यूज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतरची जी मीटिंग आहे ती आहे जुलैमध्ये 29-30 जुलै म्हणजे पुढच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात. तर याच्यात इम्पॉर्टंट काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रम्पचं टॅरिफ पी. तुम्हाला आठवत असेल रेसिप्रोकल टॅरिफ जे त्यांनी अनाऊन्स केलं होतं. 2 एप्रिलला खूप मोठा धमाका झाला होता. अमेरिकन मार्केट 1000-2000 पॉईंट खाली पडलं होतं. परत त्यांनी 90 दिवसांसाठी ते पोस्टपोन केलं होतं आणि त्यांनी नंतरची जी तारीख आली आहे ती आहे 9 जुलै. तर सांगायचं झालं तर आजची जी मीटिंग होणार आहे त्यामध्ये निर्णय होईल. मध्येच 9 जुलैला ट्रम्प काय निर्णय घेतील टॅरिफचा ते कोणालाच माहिती नाही. खुद्द अमेरिकामधील लोकांना पण माहिती नाही की नक्की करायचं काय आणि त्याच्यानंतर आपल्याला ही मीटिंग बघायला मिळणार आहे. आणि इकॉनॉमिक इंडिकेटर्सचं बोलायचं म्हटलं तर तुम्ही इथं बघू शकता. इन्फ्लेशनचा डेटाबद्दल बोलायचं तर आता खास करून रेट कटसारखं जे होतं ते इन्फ्लेशनचा डेटा बघूनच डिसाईड केलं जातं. तर तुम्ही बघू शकता अमेरिकेचं इन्फ्लेशन त्यांच्या हिशोबावरून खूप चांगलं आहे. आत्ताच्या अनुमानावरून पण चांगलं आहे आणि लगातार चांगला डेटा आलेला आहे. 4 वेळा तुम्ही बघू शकता. तर आपण बोलू शकतो की लगातार इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे जे आपल्याला बघायला मिळत आहे. तर मग इंटरेस्ट रेट कट होणार का? हा इथे एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर जर अनएम्प्लॉयमेंटबद्दल बोलायचं तर अमेरिकेचं अनएम्प्लॉयमेंटचा डेटा आपल्यासमोर आला होता. जॉबलेस रिलेटेड तेच बघून ट्रम्प अँग्री झाले होते. तर अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनल व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावर इन्फॉर्मेशनल व्हिडिओ बघायचा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.